जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांची भगवती मातेच्या यात्रेनिमित्त महिला बचत गटांच्या स्टॉलला सदिच्छा भेट। कोल्हार भगवतीपूर येथील 3.5 शक्तिपीठांचं एकत्रित वसतिस्थान असलेल्या भगवती मातेच्या यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून गेला असून यात्रेला दिवसेंदिवस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। या यात्रेच्या निमित्ताने स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आहे। सौ शालिनीताई विखे पाटील यांनी प्रत्येक महिला बचत गटाच्या स्टॉलला भेट देत तेथील महिलांशी मनमोकळा संवाद साधला। व्यवसायातील आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर महिलांनी स्वावलंबी व्हावे असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले। महिला सबलीकरणाच्या दिशेने स्वयंसहाय्यता बचत गटांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले। कोल्हार येथील भरवण्यात आलेल्या भगवती मातेच्या यात्रेमध्ये महिला बचत गटांच्या स्टॉलना भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून आयोजकांनी केलेल्या उत्तम नियोजनाचे व व्यवस्थापनाचेही शालिनीताईंनी विशेष कौतुक केले। दरवर्षी यात्रेमध्ये अधिक नाविन्यपूर्ण बदल घडावेत यासाठी आयोजकांना त्यांनी प्रोत्साहन दिले। या भेटीप्रसंगी भरत खर्डे पाटील, पंढरीनाथ खर्डे पाटील, गोरख खर्डे पाटील, श्रीकांत बेंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान भगवती मातेच्या यात्रेला परिसरासह दूरवरून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असून ही यात्रा केवळ भक्तीचा उत्सव न राहता संस्कृती, सामाजिक सहभाग आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम ठरत आहे। प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।